हां, 6 सेंटीमीटर मी घेतले. तुमचं जेवढं तुम्हाला लाँग करायचं असेल तेवढं तुम्ही मोठं घेऊ शकता. आणि हे 35 सेंटीमीटर घेतलं आहे. जितकं ही साईडने मी शिलाई मारून घेते, दोन्ही साईडने. आणि मी ह्याला लेस लावलेली आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल. मला जरा कमी वाटत होतं, त्यामुळे मग मी ह्याला लेस लावून घेतली रेड आणि येल्लोमध्ये. आणि हे फोल्ड करून घ्यायचं. जेवढ्या तुम्हाला कळ्या पाहिजे तेवढं बारीक मोठ्या अशा तुम्ही टाकू शकता. जितकं तुम्ही जास्त घेताल तेवढा कपडा मोठा घ्यावा लागेल तुम्हाला. आणि ह्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं. आता तुम्हाला इस्त्री मारायची तर तुम्ही इस्त्री पण मारू शकता. आणि हा कपडा मी 2 सेंटीमीटर घेतलेला आहे. आणि लांबीला तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. दोन्ही साईडला आपल्याला नाडी लावायला लागते. त्यानुसार तुम्ही कपडा घ्यायचा असतो. ह्याला मध्ये जितका लागेल तेवढा, दोन्ही साईडला नाडीला. आणि मग मी एक शिलाई मारून घेतली. पाठच्या साईडून एक शिलाई मारून घेते. त्यामुळे काय होतं, म्हणजे व्यवस्थित राहतं. आणि आपले धागे दोरे काय बाहेर येत नाही. त्यामुळे हे सिक्युअर करण्यासाठी आहे. आणि फोल्ड करून, डबल फोल्ड करून मी शिलाई मारून घेतले. दोन्ही साईडला नाडीचं येण्यासाठी मी असं डबल फोल्ड करून डायरेक्ट शिलाई मारून घेतली. मग त्याला मी फूल पण लावले. तुम्हाला आवडत असेल तर लावा, तुम्हाला नसेल आवडत तर नका लावू. हे मी 3 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे. जसं आपण साधं फूल बनवतो तसंच बनवलेलं आहे. तुमचा जितका मोठा कळस असेल त्यानुसार उंची वगैरे तशी घ्यायची. त्यानुसार हाईट घेऊन मापं वगैरे टाकायची. हे मी फूल बनवलेलं आहे. जसं आपण साधं फूल बनवतो तसंच बनवलेलं आहे. हे बघा, हे रेडी झालं आहे माझं. पण मला थोडं कमी वाटतं आहे, त्यामुळे मी परत त्याच्यावरती एक शिलाई मारून घेते त्या लेसवरती. कारण ही आता साडी आपली झालेली आहे.